प्रथम दैनिक लोकाशा परिवारातर्फे आपल्या सर्व बीड जिल्ह्याच्या पत्रकाराचा संपादकाचा मी स्वागत करतो। दैनिक लोकाशाला आता ह्या गुढीपाडव्याला 18 वर्ष पूर्ण होत आहेत। 19व्या वर्षात आपल्या सगळ्याच्या साक्षीने पदार्पण होत आहे। त्या अनुषंगाने ह्या अगोदर बी आपण 2010 मध्ये लोकाशा महोत्सवाची सुरुवात केली होती। 1-2 वर्ष कार्यक्रम चालला, परंतु महोत्सव काही आपल्याला सगळ्याला माहिती आहे, काही तांत्रिक अडचणी म्हणा, काही कारणामुळे तो कंटिन्यू राहिला गेला नाही। तो धागा धरून बऱ्याच दिवसाची ती खंत होती माझी। मध्यंतरी बी कोरोना आला, 2 दिवस कोरोनामध्ये गेले, चालू करावं असं वाटत होतं। आता जरा चांगले दिवस दिसत आहेत। 16 वर्ष गेले, धोकावी गेला गेले, म्हणलं आता काही हरकत नाही। तर ह्या वर्षी लोकाशा महोत्सवाचं आयोजन 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होम मिनिस्टर कार्यक्रम लेडीज करता तो एक घेतलेला आहे। तो तारीख 31 तारीखला आहे आणि 1 तारखेला नृत्य स्पर्धा। तर ह्या बी 2 प्रकारे सोलो डान्समध्ये लहान गट, मोठा गट आणि खुला गट एक आहे। त्याचे बक्षीस बी 11,000, 5,000, 3,000 आणि सोलो डान्सला 5,000, 3,000, 2,000 प्रत्येकी अशी त्याची बक्षीस आहेत। आणि होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस कूलर आहे, दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी, असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे। हे 2 दिवस कार्यक्रम झाले। मेन तिसरा दिवस जो कार्यक्रम आहे आपला 2 तारखेचा, 2 तारखेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की असं हे आपले सगळे अलग अलग अंग आहेत, सामाजिक असेल, राजकीय असेल, आरोग्य असेल, धार्मिक असेल, सहकार असेल, हे जे सगळे काम करण्याचे जे क्षेत्र आहेत, ह्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार द्यावा ही बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती। त्या अनुषंगानं एक नवरत्न आपण राज्यातील निवडलेत। ह्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सगळ्यात नाव माहिती असेल, शांतीलालजी मुथा, म्हणजे त्यांचं नाव म्हणजे एक आज फार मोठ्या प्रमाणात आहे। एक सामूहिक विवाह असेल, हर कोणत्याही क्षेत्रात असेल, तळ्याचे काढणं असेल, काही म्हणजे एक असं काम नाही त्यांचं सांगायसारखं की असं काम नाही, असं सामाजिक काम एक पूर्ण तन मन धनाने ते करतात आणि आतापर्यंत अजून बी चालू आहे। दुसरं नाव आहे आपल्या अभिनेत्यामध्ये सयाजी शिंदे। आपला सयाजी शिंदे आपल्या इकडलाच आहे, सगळ्याला माहीत आहे। अभिनेता तर आहेच, पण त्यांचं सामाजिक बी काम चांगलं आहे। तोंडाईच्या माध्यमातून बी आपण बघतोय रोज, बरेच त्यांचे काम असे चालू आहेत। तिसरं नाव सहकारामध्ये, सहकार असेल, उद्योग असेल, शैक्षणिक असेल, हे तिन्ही काम ज्याच्या अंगात आहेत। बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, आज तो आमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तो बाप आहे, बाप। 10,000 कोटी अशा तुमच्या वैद्यनाथ बँकेसारख्या पूर्ण वैद्यनाथसारख्या 100 बँका घालाव्या लागतील तेव्हा ती एक पण संस्था तयार होईल, असं राधेश्यामजी चांडकचं काम आहे। अशी मोठी संस्था आहे। त्यांचं 5 राज्यात त्यांच्या संस्था आहेत। तिरुपतीला त्यांची शाखा आहे, तिरुपतीला त्यांची सेवा कार्य चालू आहे। गोडाऊन हे तर म्हणजे त्यांचं काही म्हणजे तुम्हाला काही सगळ्याला माहितीच आहे, म्हणजे अफाट मोठं काम राधेश्याम चांडकचं आहे। दुसरं क्रीडामध्ये राहुल आवारे। आम्ही ह्याच्यामध्ये जास्त काय केलं की आपल्या बीड जिल्ह्याचे काही लोक जे असतील त्यालाही केलं आपण। तर राहुल आवारेचं आपल्याला माहिती आहे, जागतिक लेवलचं काम क्रीडामध्ये झालं आहे, कुस्तीमध्ये। तर असं ते एक राहुल आवारेचं नाव निवडलं आहे। आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला TV 9च्या अँकर निखिला म्हात्रे ह्याचं नाव पुढं आलं आणि त्यांची निवड केली। आपण बघतो निखिला म्हात्रेचं, आपण समजा ते ज्यावेळेस मुलाखत घेतात, काय मुदोळकर आहे का, कुठे आहे मुदोळकर, नाही आला का, हां। तर ज्यावेळेस आपण त्यांच्या मुलाखत घेतात त्या अक्षरशः पुढच्या माणसाला घाम फुटतो, म्हणजे त्यांची एक ती कला ती बघतो आपण, त्या हिशोबाने त्यांचं एक नाव पुढं निखिला म्हात्रेचं घेतलं आहे। आता उद्योग क्षेत्रात भरत गीते आपला बीड जिल्ह्याचा परळीचा आहे, पण आता फडणवीस साहेब बाहेर गेले। जापनीजचा 500 करोडचा प्रोजेक्ट, तर तो त्यांना तो मिळाला आहे। तर इतकं मोठं काम आहे, आपल्या बीड जिल्ह्याचा माणूस असून सुद्धा मोठा 500 करोडचा त्यांना हे भेटलेलं आहे। असे भरत गीते आहेत उद्योगमध्ये। आत्ता बघा त्यांची निवड झाली वापस ओमप्रकाशजी शेटे, ज्याला
दूध म्हणतात, आरोग्याचं दूध म्हणतात असं ओमप्रकाश पहिले बी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस असताना बी त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिले. आता मध्ये एकनाथ शिंदेच्या टायमाला थोडा तो ब्रेक झाला त्यांचा, पण आता वापस त्यांची कालच आपल्याला सगळ्याला माहिती असेल निवड झाली. असे ओमप्रकाशजी शेटे त्यांचं एक नाव आरोग्यामध्ये आपण घेतलेलं आहे. दुसरा इलेक्ट्रॉनिकमध्ये एक चांगला चेहरा IBN लोकमतचा विलास बडे, तो बी आपल्या इकडलाच आहे. विलास बडे तर सगळ्याला माहिती आहे, त्यांची समजा काही 30-30 सेकंद ते समजा ही असतात, पण कसे त्यांचे ही असतात सगळ्या चर्चा होती त्यांच्या ह्याची. तर असे विलासजी बडेचं बी आपण नाव घेतलेलं आहे. दुसरं नाव आहे मंगेशजी चिवटे. आपण बघितलं असेल आरक्षणाच्या टायमाला हो आपले सूर्योदय, तर त्यांचा फार मोठा रोल राहिला समन्वय करण्याचा आणि एक चांगलं सेवा कार्य त्यांचं असतं. त्यांचं मी बघितलं, ते मी म्हणलं 1 लाख रुपये पुरस्कार आपण देतोय. ते म्हणले मला तुम्ही एक काम करा, म्हणले आम्हाला इथं त्या 2 लोकांना ते वाटप करायचे, तिथं तुम्ही चान्स द्या. म्हणजे ते पैसे जरी आलेत तरी ते स्वतःकडे ठेवत नाहीत. म्हणजे असं त्यांचं एक सेवा काम आहे मंगेश चिवटेचं. त्यांना एक आपण पुरस्कार देतोय. असे नवरत्न हे ह्याच्यामध्ये आपण 1 लाख रुपये त्याचं स्वरूप काय, 1 लाख रुपये नगदी, ट्रॉफी, सन्मान चित्र, सन्मान पत्र, फेटा, आपलं ते बाकी शाल बिल सगळं ते असं एकदम चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान करून एक असं आपल्या बीडचं नाव एक असा पुरस्कार लोकशाही भूषण पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत. आता हे करत असताना आता दुसरा कार्यक्रम म्हणजे एक अमृत महोत्सवी कार्यक्रम. 75 वर्षाच्या वरील जोडपे आणि 75 वर्ष असून सुद्धा एकत्रित